न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नमस्कार, मी प्रार्थना बेहरे। नाशिककरांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे। येत्या 21 डिसेंबर 2023 पासून ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत नरेडको नाशिक प्रस्तुत होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो 2023 2023 मधला सगळ्यात मोठा प्रॉपर्टी एक्सपो आयोजित केलेला आहे। मी या प्रॉपर्टी एक्सपोच्या व्हिजिटसाठी येणारे तुम्ही सुद्धा नक्की या। डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक येथे। टायटल स्पॉन्सर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, फॉरवर्ड बाय ललित रोहता ग्रुप। सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल तर्फे आयोजित होमथॉन प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे 14,000 नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे, तर 70 जणांनी या प्रदर्शनामधून आपला फ्लॅट शॉप बुक केलाय। काल अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी प्रदर्शनातील गृहप्रकल्पांची माहिती घेतली आहे। त्यानंतर प्रास्ताविका जयेश ठक्कर आणि सुनील गवांदे यांनी नरेडकोची तसेच होमेथॉन प्रदर्शन यांची माहिती दिली आहे। यावेळी प्रार्थना बेहरे यांची मुलाखत नंदन दीक्षित आणि देविदिका किशोरी किनीकर यांनी घेतली आहे। होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी भाविक ठक्कर, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, अश्विनी आवड, अविनाश शिरोडे, शशांक देशपांडे, नितीन सोनोने, मयूर कपाटे, भूषण कोठावदे, हर्षद धांडे, अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक। मी मुंबईत आले, सो शेवटच्या 18 वर्षापासून मी मुंबईत राहते। त्यामुळे एकटी राहिले, लहान म्हणजे सगळी कामं एकटीने केली। म्हणजे शेवट इतका कंटाळा यायचा मला घरी की मी मॅगी आणि कॉफीवर जगायचे लिटरली। आणि मला शेवट असं झालं होतं की ॲक्टिंग करिअरमध्ये होते, त्यामुळे मी लवकर नाही लग्न केलं। आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा आई असं म्हणाली, करिअर पीकवर होतं आणि अचानक लग्न केलं, सासू सासरे आणि पूर्ण फॅमिली। आई म्हणत, आता तू कसं मॅनेज करशील बाबा, एकटी राहते आणि तू कशी राहते, आम्ही तुला बघितलंय। तर मी याला सांगितलं की आई, आता मला असं ॲक्च्युली मला लग्न झाल्यानंतर आणि आता असं फील होतं की मी घरी राहते, घरात आहे, माझ्या फॅमिली बरोबर आहे। सो पण टचवूड आय थिंक मला असं वाटतं की टाळी दोन्ही हाताने वाजते। सो जर मी चांगली सूट म्हणून वागत असेल तर फक्त त्यात माझं कौतुक नाहीये, आय थिंक माझ्याहून जास्त माझ्या सासूबाईंचं कौतुक आहे, मला झेलतात। कारण एक ॲक्टर म्हणून खूप वेगळी लाईफ आहे आमची आणि ते सगळं सहन करून ते माझं कौतुक करतात आणि मला लिटरली गरम गरम हातावर जेवण मिळतं। सो आय थिंक ते म्हणजे नशीब आणि आय थिंक माय कर्मा। आणि हा घरातून सपोर्ट असणं खरंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे, तरच आपण पुढे जाऊ शकतो आपल्या आवडीच्या क्षेत्रात। काही घरांमधली कुटुंब अलिप्त असतात, तर उलट काही घरं नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी सतत गजबजलेलं असतं। तुला कुठलं घर आवडतं? माझ्या बोलण्यावरनं आय थिंक आता मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, काय वाटतं काय असेल आन्सर? गजबजलेलं ऑफकोर्स त्याच्यात प्रार्थना बेहरे आणि थँक्यू सो मच। नाशिकमध्ये नरेडको प्रस्तुत होमेथॉनच्या या प्रॉपर्टी एक्सपोसाठी मी आले आणि इथे आल्यावर मला जो प्रतिसाद मिळाला तो इतका छान होता की मला तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करायची इच्छा आहे नाशिककरांना की नक्की व्हिजिट करा। नाशिकचा जो प्रोग्रेस बघायला मिळतोय, इथे ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होतं ते बघायला मिळतंय आणि तर लवकरात लवकर नक्की व्हिजिट करा। थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल। थँक्यू।